विधान भवनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री या नात्याने जे स्टेटमेंट ऐकलं, खरं तर हे धक्कादायक तर आहेतच, परंतु महाराष्ट्राचे मूळ प्रश्न बाजूला सारून ते जे कोणी अश्लील मंत्री, मी तर म्हणेन त्यांना मंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही, जयकुमार गोरे, त्यांच्या अगोदर ऑलरेडी त्यांच्यावरती अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप असताना कोर्टमध्ये त्यांच्या संदर्भात तो 2016ला केस झाली होती, ज्या महिलेने केली होती, त्या महिलेचे आरोप होते, त्यांनी त्या प्रकरणात कोर्टमध्ये माफी मागितलेली आहे। या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी डिटेल सांगितलेले असताना जाणीवपूर्वक सुप्रियाताईंना बदनाम करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या मूळ प्रश्नावर औरंगजेबाची कबर झाली, फेल गेलेली आहे, दिशा सालियान फेल गेलेली आहे, कुणाल कामरासारख्या एका चांगल्या कॉमेडियनला जो आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे, फ्रीडम ऑफ स्पीच ज्याला आपण म्हणतो, त्या माणसाला सुद्धा यांनी वापर करून बघितला की आपले बाकीचे मुद्दे घालून इकडे लक्ष देण्यासाठी। ते काही होत नसताना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या महासंसद रत्न खासदार यांच्यावर आरोप केले आणि बोलताना देवेंद्रजी बोलले की जयकुमार गोरेंच्या मुलीला काय वाटलं असेल। मला देवेंद्रजींना विनम्रतापूर्वक विचारायचं आहे, याच अशा महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखांचं प्रकरण आहे, सोमनाथ सूर्यवंशी परभणीचं प्रकरण आहे, परळीच्या महादेवी मुंडेंचं प्रकरण आहे, त्या महिलांना काहीच वाटत नाही का? संतोष देशमुखांची 15-16 वर्षाच्या मुलीला काहीच वाटत नाही का? जयकुमार गोरे मंत्र्याच्या मुलीला काय वाटत असेल आणि घराला काय वाटत असेल, ही तुमची संवेदना अख्ख्या महाराष्ट्राने आणि देशाने पाहिली। मला सरळ सरळ देवेंद्रजींना आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील वाचाळ जे लोक आहेत, सदाभाऊ खोत असतील, गोपीचंद पडळकर असतील, या सर्व लोकांना एक मला इशारा द्यायचा आहे, तुम्ही महाराष्ट्राच्या मूळ प्रश्नावरती फेल झाल्यानंतर तुम्हाला हे प्रकरण आठवतंय, परंतु मला सांगायचं आहे, तुषार खरात जे आमचे पत्रकार आहेत, हो आम्ही सुद्धा त्यांना ओळखतो की एक निर्भीड पत्रकार आहे, कुठल्याही महिलेचा मुद्दा मांडण्याचा त्यांना अधिकार आहे। त्यांना जर सुप्रियाताई ओळखत असतील तर त्यांनी कालच ताईंनी सांगितलं की त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, बोलणारच। आणि कुठलीही महिला नेत्याकडे एक महिला अबला जर विनवणी करत असेल माझ्या न्यायासाठी लढा, तर आम्ही त्यांचे फोन घेणार, आम्ही त्यांच्यासाठी बोलणार, याच्यात वावगं काहीच नाही। परंतु हा आरोप बिनबुडाचा आहे। देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री या नात्याने माफी मागावी, ही आमची युवती काँग्रेसच्या वतीनं मागणी आहे, एवढंच मला सांगायचं। मला एक सांगायचं आहे, सध्याच्या ज्या DGP आहेत, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, सगळ्यांना नाव परिचित आहे, मोठं नाव आहे, त्यांच्या विरोधात एवढे मोठे ॲलिगेशन्स होते, लोकसभेच्या वेळेस त्यांचा राजीनामा घेतला होता, परत देवेंद्रजी होम मिनिस्टर होत आहेत, परत देवेंद्रजी मुख्यमंत्री होत आहेत, हे झाल्यानंतर पटकन त्या DGP होतात। म्हणजे ज्यांचं फोन टॅपिंगचं प्रकरण माहिती असताना सुद्धा त्यांना रिपीट करता। आणि इथं तर ताई म्हटलेल्या आहेत, मी ट्रान्सपरंट आहे, आणि हो जेवढा सूर्य स्पष्ट आहे तेवढं सुप्रियाताई सुळे नेत्या म्हणून आणि माणूस म्हणून सुस्पष्ट आहे। मी मागणी करते, तुम्ही तपास कराच करा, जरूर करा, त्याच्यात शून्य सापडेल। मला जर त्या कुठल्या महिलेचा फोन आला तर मी बोलणार ना, आम्ही नेता कशासाठी, ते मागणी कशासाठी आम्ही संघटनेत काम करतो, फक्त हॅलो हाय बायसाठी अजिबात नाही। सुप्रियाताईंनी सांगितलेलं आहे की हो मी तुषार खरातांना बोललेले, ते पत्रकार आहेत, त्याच्यात वावगं काय? उलट देवेंद्रजींनी सांगावं की जयकुमार गोरेंनी माफी कशासाठी मागितली आणि प्रकरण का मिटवून घेतलं। जयकुमार गोरेंनी अश्लील फोटो पाठवलेत, हे 200% सत्य आहे। उलट जयकुमार गोरेसारख्या नालायक मंत्र्यांनी राजीनामा देऊन महाराष्ट्राची गरिमा सांभाळण्याचं काम केलं पाहिजे। आणि देवेंद्रजींना नम्रतापूर्वक माझी विनंती आहे, तुम्ही एवढेच धुत्या तांदळाचे CM आहात, सगळा पारदर्शक कारभार आहे, तर आपल्या नाठाळ खटाळ मंत्र्यांना व्यसन घातली पाहिजे, ही माझी मागणी आहे। ताई, या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचं ते प्रकरण कोर्टात सेटल झाल्यानंतर हे प्रकरण का बाहेर आलं? सगळ्यात महत्त्वाचं ते तर म्हणतात की मेसेज पाठवलेच नाही। माझं असं मत आहे की ज्या महिलेत त्यांचं प्रकरण तुम्हीच म्हणताय की सेटल झालं, म्हणजे प्रकरण होतं, प्रकरण नव्हतं असं नाही। अश्लील फोटो पाठवलेत हे त्याच्यात सत्य आहे, तुमच्या प्रश्नातून मी सांगते। त्या महिलेला जर हेच मंत्री ब्लॅकमेल करत असतील, एवढंच काय, आज तुम्ही संजय राऊत साहेबांची प्रेस बघितली तर एका दलित व्यक्तीची जमीन लाटून कशा पद्धतीने अन्याय केलाय त्याच्यावर कोण बोलणार? फक्त देवेंद्रजी होम मिनिस्टर या नाठाळ मंत्र्यांना क्लीन चिट देण्यासाठी झालेत का, हा माझा प्रश्न आहे। तो संजय राठोड ज्यांनी पूजा चव्हाण प्रकरणात सगळ्या महाराष्ट्राने देशाने बघितले, त्यांना मांडीला मांडी लावून मंत्री करता, आणि जेव्हा विरोधात असतात तेव्हा तुम्ही स्वतःच्या चित्रवागांना पुढे करून राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, हा कांगावा करता। हाऊ फेल्ड होम मिनिस्ट्री, केवढं फेल्युअर आहे होम मिनिस्टरचं ॲज अ होम मिनिस्टर ऑफ द स्टेट, इट इज अ बिग फेल्युअर।
माझी अशी मागणी आहे, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र भारतीय जनता पार्टी, त्यांचे कॉलिग्स, महायुतीचे शिंदेसेना असेल, अजित पवार गट असेल, हे सगळेजण करतायत। महाराष्ट्राला त्यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होऊन 25 दिवस झालेत। एक महत्त्वाचा शिक्षणावर, सामाजिक कामावरती, राज्याच्या डेव्हलपमेंटसाठी एक मुद्दा नाही आहे। कधी औरंगजेबच्या कबर उखडता, अरे 1707च्या औरंगजेबची कबर उखाडून तुम्हाला काय मिळते? बिकॉज यू डोंट हॅविंग अ गुड पॉईंट्स, तुमच्याकडे अजेंडा नाही आहे। राज्य सस्टेनेबल ग्रोथसाठी अजेंडा नसल्यामुळे तुम्ही फालतू कामं करताय आणि हिंदू मुस्लिमची दरी, जातीय तणाव या राज्यात वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं। पण त्या बाईने 1 कोटी घेतल्याचं पोलिसांच्या तपासात निष्फळ झालं असं सरकार सांगते, म्हणजे तिने पैसे का घेतले? तिच्यावरती जर अन्याय झाला होता तिने पैसे कशाला घेतले? माझं त्याला म्हणजे मी विथ रिस्पेक्ट तुम्हाला म्हणते, तुमचा प्रश्न आहे की तिने 1 कोटी का दिले। मी असं म्हणते, देणाऱ्याने 1 कोटी का दिले आणि 1 कोटी कॅश का द्यावी? आज आपण फोनपेला ऑटो रिक्षावाला, तुमचा फ्लावरवाला सुद्धा 50-100 रुपयाचा जरी बुके फोनपे करतो आपण, एवढी ट्रान्सपरन्सी आहे। तुमच्याकडून 1 कोटी रुपये एखादी महिला मागते आणि तुम्ही 1 कोटी रुपये निवून देता कशासाठी? कर नाही तर डर कशाला पाहिजे? याचा अर्थ असा आहे, पाणी कुठेतरी मुरतंय आणि ते पाणी जयकुमार गोरे यांच्याकडे मुरतंय। जयकुमार गोरे आणि होम मिनिस्टरनी माफी महाराष्ट्राची मागावी आणि जयकुमारांचा मध्ये राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री या नात्याने जे स्टेटमेंट ऐकलं, खरं तर हे धक्कादायक तर आहेतच, परंतु महाराष्ट्राचे मूळ प्रश्न बाजूला सारून ते जे कोणी अश्लील मंत्री, मी तर म्हणेन त्यांना मंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही, जयकुमार गोरे, त्यांच्या अगोदर ऑलरेडी त्यांच्यावरती अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप असताना कोर्टमध्ये त्यांच्या संदर्भात तो 2016ला केस झाली होती, ज्या महिलेने केली होती, त्या महिलेचे आरोप होते, त्यांनी त्या प्रकरणात कोर्टमध्ये माफी मागितलेली आहे। या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी डिटेल सांगितलेले असताना जाणीवपूर्वक सुप्रियाताईंना बदनाम करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या मूळ प्रश्नावर औरंगजेबाची कबर झाली, फेल गेलेली आहे, दिशा सालियान फेल गेलेली आहे, कुणाल कामरासारख्या एका चांगल्या कॉमेडियनला जो आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे, फ्रीडम ऑफ स्पीच ज्याला आपण म्हणतो, त्या माणसाला सुद्धा यांनी वापर करून बघितला की आपले बाकीचे मुद्दे घालून इकडे लक्ष देण्यासाठी। ते काही होत नसताना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या महासंसद रत्न खासदार ताई, या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचं ते प्रकरण कोर्टात सेटल झाल्यानंतर हे प्रकरण का बाहेर आलं? सगळ्यात महत्त्वाचं ते तर म्हणतात की मी मेसेज पाठवलेच नाही। माझं असं मत आहे की ज्या महिले त्यांचं प्रकरण तुम्हीच म्हणताय की सेटल झालं म्हणजे प्रकरण होतं, प्रकरण नव्हतं असं नाही। अश्लील फोटो पाठवलेत हे त्याच्यात सत्य आहे, तुमच्या प्रश्नातून मी सांगते। त्या महिलेला जर हेच मंत्री ब्लॅकमेल करत असतील, एवढंच काय, आज तुम्ही संजय राऊत साहेबांची प्रेस बघितली तर एका दलित व्यक्तीची जमीन लाटून कशा पद्धतीने अन्याय केलाय त्याच्यावर कोण बोलणार? फक्त देवेंद्रजी होम मिनिस्टर या नाठाळ मंत्र्यांना क्लीन चिट देण्यासाठी झालेत का? हा माझा प्रश्न आहे। तो संजय राठोड, ज्यांनी पूजा चव्हाण प्रकरणात सगळ्या महाराष्ट्राने देशाने बघितले, त्यांना मांडीला मांडी लावून मंत्री करता आणि जेव्हा विरोधात असतात तेव्हा तुम्ही स्वतःच्या चित्रवागांना पुढे करून राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, हा कांगावा करता। हाऊ फेल्ड होम मिनिस्ट्री, केवढं फेल्युअर आहे होम मिनिस्टरचं ॲज अ होम मिनिस्टर ऑफ द स्टेट, इट इज अ बिग फेल्युअर। माझी अशी मागणी आहे, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र भारतीय जनता पार्टी, त्यांचे कॉलिग्स, महायुतीचे शिंदेसेना असेल, अजित पवार गट असेल, हे सगळेजण करतायत। महाराष्ट्राला त्यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होऊन 25 दिवस झालेत। एक महत्त्वाचा शिक्षणावर, सामाजिक कामावरती, राज्याच्या डेव्हलपमेंटसाठी एक मुद्दा नाही आहे। कधी औरंगजेबच्या कबर उखडता, अरे 1707च्या औरंगजेबची कबर उखाडून तुम्हाला काय मिळते? बिकॉज यू डोंट हॅविंग अ गुड पॉईंट्स, तुमच्याकडे अजेंडा नाही आहे। राज्य सस्टेनेबल ग्रोथसाठी अजेंडा नसल्यामुळे तुम्ही फालतू कामं करताय आणि हिंदू मुस्लिमची दरी, जातीय तणाव या राज्यात वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं। पण त्या बाईने 1 कोटी घेतल्याचं पोलिसांच्या तपासात निष्फळ झालं असं सरकार सांगते, म्हणजे तिने पैसे का घेतले? तिच्यावरती जर अन्याय झाला होता तिने पैसे कशाला घेतले? माझं त्याला म्हणजे मी विथ रिस्पेक्ट तुम्हाला म्हणते, तुमचा प्रश्न आहे की तिने 1 कोटी का दिले। मी असं म्हणते, देणाऱ्याने 1 कोटी का दिले आणि 1 कोटी कॅश का द्यावी? आज आपण फोनपेला ऑटो रिक्षावाला, तुमचा फ्लावरवाला सुद्धा 50-100 रुपयाचा जरी बुके फोनपे करतो आपण, एवढी ट्रान्सपरन्सी आहे। तुमच्याकडून 1 कोटी रुपये एखादी महिला मागते आणि तुम्ही 1 कोटी रुपये निवून देता कशासाठी? कर नाही तर डर कशाला पाहिजे?
याचा अर्थ असा आहे पाणी कुठेतरी मुरतंय आणि ते पाणी जयकुमार गोरे यांच्याकडे मुरतंय. जयकुमार गोरे आणि होम मिनिस्टरनी माफी महाराष्ट्राची मागावी आणि जयकुमारांचा राजीनामा मागावा ही माझी मागणी आहे. 100%. तुम्ही बघा, एक साधी बाई, तिला 1 कोटी रुपये तुम्ही का देताय? आज ही मला म्हणली मला 10 लाख रुपये द्या. अरे माझ्याकडे तेवढे पाहिजेत तरी 10 लाख देण्यासाठी. 1 कोटी येतात कुठून आणि तुम्ही का देता? आणि तुम्ही खरंच जर चुकीचे नाही आहात तर पैसे द्यायला काय, तर तुम्ही केस करायचे होते त्या महिलेच्या विरोधात. ही खंडणी मागते म्हणून तुम्ही केस रजिस्टर का नाही केली? तुम्ही तिला पैसे देता आणि तिला ट्रॅप टाकून अडकवताय एका अबलेला. हे तुमचं राज्य, ही तुमची मर्दानगी आहे ॲज अ होम मिनिस्टर? तुम्ही एका पत्रकाराला प्रश्न विचारता म्हणून आज तुम्ही माझं बाईट घेताय. आम्ही समोर देतो. एखाद्या उद्या ही मुलगी म्हटली माझ्यावर अन्याय झाला, तुम्ही हिचं बाईट घेणार. तुम्हाला आम्ही ट्रॅप टाकायचा कशासाठी? तुम्हाला अडकवायचं? अरे पत्रकार हा देशाचा 4था लोकशाहीचा स्तंभ आहे. तुषार खरातावर सुद्धा अन्याय झालाय. एका अतिशय निर्भीड पत्रकारावरती अन्याय झाला आणि हे सगळं सत्तेच्या चाब्या कमरेला लावून देवेंद्रजी आणि त्यांची सगळी चांडाळ चौकडी करते, याचा मी निषेध करते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.